हे एक मामाचं घर आहे. तर मित्रांनो मी नापास झालो. नमस्कार मंडळी, मी तुमचा वायसी क्रिएटर म्हणजेच यश चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या ब्लॉगमध्ये बघितला होता की आपण मुंबईला आलो आहे, म्हणजे मामाकडे आलो आहे पालघरला. आणि तुम्हाला बोललो होतो की पुढच्या ब्लॉगमध्ये मामाचं घर दाखवतो, मामांची घरं दाखवतो. तर हे बघा, हे एक मामाचं घर आहे. तो हे बघा, हे एक मामाचं घर आहे. अजून तिकडे 2 घरं आहेत, ती पण दाखवतो जरा तुम्हाला. आणि इकडे घर विटांपासून तयार करतात, ते पण दाखवतो तुम्हाला. आम्हा हे घर आहे मामाचं. आणि हे एक मामाचं घर आहे. एक मामांचं घर आहे. आणि इथे हे बघा, विटांपासून अशी घरं बांधतात. अशी विटांपासून घरं बांधतात. आणि इथे आहे मामी. मामी हाय कर. अरे हाय कर. कोणते ब्लॉग बनवतो? मामी आहे, छोट्या मामाची बायको. बघूया आजचा ब्लॉग कसा होतोय. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज माझा 12वीचा रिझल्ट आहे. आज 12वीचा रिझल्ट आहे. तर बघूया पास होते की नापास. रिझल्ट 1 वाजता आहे. बघू आता पास होते की नापास. आणि शासन 1 वाजता रिझल्ट काय घेते काय माहीत नाही. दुपारी जेवायला पण देणार नाहीत असं वाटतंय. कशाखाली घासच जाणार नाही. तर बघू, रिझल्ट तुम्हाला दाखवतो पास होतो की नापास. आणि आत्ता शेतावर जायचं प्लॅन आहे. तर बघू, शेत पण तुम्हाला दाखवतो. चला मग. आणि इथं माझी बहीण आहे, पप्पा आहेत. आणि 2 दादाचे पोरगे आहेत. आणि ते माझी मामी, 2 नंबर मामाची बायको. आणि मित्रांनो, आपल्या घरात असा एकतरी माणूस असतो की आपली पूर्ण वाट लावल्याशिवाय ना शेण पडत नाही. तर माझ्या घरात ही एक आहे. आज माझी वाट लावणार आहे. रिझल्ट आहे, बघू रिझल्ट कसा जातो. हा जर ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचला तर मी सुखरूप आहे. नाही पोचला तुम्ही मारणार, एवढं फिक्स. बघू आता शेतावर दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण आलो शेतावर. इथं रिक्षा लावले. इथं छोट्या मामाचं घर आहे. आणि तिकडं मोठ्या मामाचं घर आहे, ते पण दाखवतो. चला. इकडं असं सगळं शेत आहे. काय लावलं नाही वाटतं. तर मित्रांनो, ही सगळी एक पूर्ण मोठी मळी आहे. एवढी मोठी मळी, एकच मळी आहे. जमीन बघा कशी आहे. मित्रांनो, हे ताडगोळ्याचं झाड. ताडगोळ्याचं झाड आहे बघा. ताडगोळ्याचं झाड. अच्छा, शेतावर आलो आता. आणि तिकडे साफसफाई चालू आहे. मला दाखवतो साफ. आणि ते आंबे पण आहेत. चला दाखवतो आंबे. कोतापुरी आंबा. कोतापुरी आहे की कुठला आहे? रायवळी आंबा आहे. हे बघा, उत्तर कोकणातील आंबे. आणि इकडे साफसफाई चालू आहे. इकडं
खाली आली त्या गाईज शेतावर येऊन काय झालंय बघा. पेरू काढतात पेरू 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 भेटला जर कवड्या कोवळे अजून काहीतरी भेटू दे किशोरदादा काढते पेरू बाबा हाय कर हाय कर हाय हाय कर हाय तर मित्रांनो आता आलोय आपण घरी शेतावरून घरी आलोय आणि आता आम्ही बघणार आहेत रिझल्ट. एकचा रिझल्ट आता 12ला बघणार आहेत कारण 12ला लीक होणार आहे रिझल्ट आणि टायमर पडला आहे. अभि टायमर दाखव. हो इथं टायमर पडला आहे तर टायमर बघूया आता रिझल्ट काय लागतोय. पास होते की नापास. चेकआउट द रिझल्ट. ओके ब्रो. आणि असताय याची पण वाट लागणार आहे. 10वीची परीक्षा झाला नाही तुझा पण रिझल्ट आहे. मित्रांनो आता 1 मिनिट बाकी आहे फक्त रिझल्ट लागायला. बघूया काय निकाल लागतोय की माझा निकाल होतोय. चेकआउट 1 मिनिट बाकी. काय वाटतं पास आहे काय वाटतं पास आहे सांग पास आहे की नापास. पेपर लिहिलेच मी पण बघू पास होतो की नापास. हार्टबीट वाढलेत माझ्या. धकधक 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 होत आहे. पाच 4 3 1 टाक. टाक पटकन. B0000. नंबर चुकला वाटतं. फक्त नंबर टाकायचा वाटतं. काय करतोय ह्या कॉल कशा करतोय तू. बंद करतो बघ ना लवकर. 00 38 98. गाइस लिंक ओपन नाही होत आता. MANNA तमन्ना. तर मित्रांनो मी नापास झालो नाही. तुम्हाला काय वाटलं मी नापास होतोय. तर मित्रांनो मी पास आहे. मला माहिती होतं की मी पास होणार आहे कारण मी तेवढा पेपर लिहिला होता पण मार्काच कमी जास्त होऊ शकतात असं वाटलं होतं. पण मार्काचा एवढा काही विषय नाही. पास झालो आहे आणि आता आम्ही आलो आहे वाड्याला CNG भरायला. हा बघा इथं CNG भरायला आलो आहे रिक्षा घेऊन. आणि CNG नाही वाटतं अजून. बघूया CNG भेटतो काय. बघूया दाखवतो CNG. तर मित्रांनो गेल्या CNG पंपात आम्हाला CNG भेटला नाही. बसून बसून 2 तास बसलेलो आणि कंटाळलेलो आणि गेलेलो कंपनी घरी. आणि आता परत आलो आहे आपण CNG भरायला. हा बघा CNG विक्रमगडला आलो आहे CNG पंपात. आणि एवढ्या रिक्षा आहेत पुढं. एवढ्या रिक्षा
संपल्याच्या नंतरला आपल्याला CNG भेटणार आहे. तर बघूया CNG. काय CNG पंपात आपली गाडी लागलेली आहे आणि इकडे व्ह्यू चेक करा. चेक कसा तरी करा. सनसेट होतोय मस्तपैकी. तर मित्रांनो आता आपण CNG वरून आलो आहे. विक्रमगडमध्ये एक गणपतीचं मंदिर आहे, तिथे आलो आहे. मला दाखवतो. चला. हे बघा, हे मंदिर आहे. असं सुंदर एक मंदिर. गार्डन टाइप आहे. मला पुढे जाऊन दाखवतो. चपला गाड्या इथं, चपला गाड्या. हे बघा, आतमध्ये गणपती मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा, सुंदर असं मंदिर आहे. भारी आहे, एक नंबर. इथे गणपती बाप्पा आहे. नको. हे बघा इकडं सर पूर्ण असं हे मंदिर आहे. विक्रमगडला आहे. छान आहे, एकदम शांत वातावरण आहे आणि गार्डन पण आहे. एक तर मित्रांनो आता संध्याकाळ झाले म्हणून जास्त काही दाखवता आलं नाही. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.